तर मित्रांनो, उद्या आहे 15 तारीख 15 मार्च रोजी राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण बघून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण डेली आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणत असतो. राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता असते, कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता नसते, संपूर्ण माहिती आपण जिल्ह्यानुसार बघत राहतो. तर आज आहे 15 मार्च रोजी. हा 15 मार्च रोजीचा नकाशा आहे आपल्याजवळ महाराष्ट्राचा, आणि 15 मार्च रोजी राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते बघून घेऊया. आता आपण जर इकडे बघितलं तर विदर्भामध्ये चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, या दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या भागामध्ये, अहिल्यानगर भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यांसह विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांसह तुम्हाला पाऊस, गारपिटींची शक्यता राहणार आहे. हा पाऊस तुम्हाला ठिकठिकाणी पाहायला मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये पुणेचा डोंगराळ भाग, साताराचा डोंगराळ भाग, सोलापूरचा डोंगराळ भाग, साताराचा डोंगराळ भाग, सांगली या भागामध्ये तुम्हाला जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे. धाराशिव जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ठिकठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असेल. काही ठिकाणी तुम्हाला गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यानंतर अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला जास्त तापमान पाहायला मिळणार आहे, उष्णतेची लाटे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर हा 15 तारखेचा हवामान अंदाज होता. अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.